नमस्कार. आज महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे आपण अमृत या सरकारी योजनेची माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आमंत्रित केलेलं आहे श्री विनोद देशपांडे सर यांना. विनोद देशपांडे सर हे अख्ख्या महाराष्ट्रभरात अमृत योजना राबवण्यासाठी कार्यशील आहेत, प्रयत्नशील आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नेमकं ही अमृत योजना काय आहे आणि याचा कसा लाभ आणि कोणासाठी हा लाभ आहे. सर, आपण आम्हाला अमृत बद्दल थोडीशी माहिती द्यावी. अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. मागच्या वर्षभरापासून त्याचं कार्यान्वयन चांगल्या पद्धतीने होते, चालू आहे. आता प्रामुख्याने ज्या दोन योजना चालू आहेत त्या स्वयंरोजगार योजना आणि कृषी आधारित योजना, याची जबाबदारी आता आमच्याकडे आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातून 12,000 स्वयंरोजगार आणि कृषी आधारित उद्योग घडवणं ही जबाबदारी आम्हाला अमृतने दिलेली आहे. आणि त्याच्याकरता आता प्रवास चालू आहे, त्याच्याकरता प्रयत्न चालू आहे. अमृतचा जो लाभार्थी गट आहे तो खुल्या प्रवर्गातले असे समाज गट ज्यांच्याकरता कुठलेही आर्थिक विकास महामंडळ नाही, अशांकरता अमृत काम करतं. त्यामुळे राजपूत, कोमटी, ब्राह्मण, यलमार अशा काही जाती त्याच्यामध्ये मोडतात. आपला पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला समाज म्हणजे ब्राह्मण समाज आहे, प्रामुख्याने ब्राह्मण असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्या समाजाकरता अमृत काम करतं. स्वयंरोजगार आणि कृषी आधारित उद्योग हे दोन प्रकल्पांची जबाबदारी आमच्याकडे आहे. तर त्याच्याकरता ज्यांच्याकडे ज्या लाभार्थ्यां ज्या समाजातल्या ज्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करायचा आहे पण आर्थिक उत्पन्न दुर्बल घटकांमध्ये जे येतात, म्हणजे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा लोकांचा व्यवसाय उभा करून देण्याचा प्रयत्न हा अमृतच्या माध्यमातून केला जातो. त्याच्याकरता लाभार्थ्यांकडून कुठल्याही एकही रुपया नवीन पैसा घेतला जात नाही आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन आमच्या माध्यमातून मिळत. वा, छान. सर, पण याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे तितकेच कॉम्प्लिकेटेड म्हणजे असं सगळं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही आणि ते मिळून देण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन करता आणि फार कमी डॉक्युमेंट्स लागतात, असं काही आहे का? खरं अमृतच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्याकरता म्हणजे तुम्हाला अमृतचा लाभार्थी म्हणून नोंद जर करून घ्यायची असेल तर सोपे डॉक्युमेंट्स लागतात. एक तुमचं आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड आपण ज्याला केवायसी म्हणतो, ते 2 डॉक्युमेंट्स लागतात. आपला कार्यक्रम किंवा उपक्रम महाराष्ट्र सरकारतर्फे जातो, महाराष्ट्राच्या नागरिकांकरता चालतो, त्याच्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट सरकार मागतं. आपल्याला खुल्या प्रवर्गाकरता जात प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळे 10वीचा जो शाळेचा दाखला आहे तो आपल्याला, तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला म्हणतो, ते आम्ही मागतो. आणि याच्याशिवाय तुमचं एक सेल्फ डिक्लेरेशन असतं. 6 डॉक्युमेंट्स आपण फक्त मागतो आणि त्याच्या पलीकडे खूप काही लागत नाही. एक उत्पन्नाचा दाखला आपल्याला लागतो. याच्यामध्ये 2 प्रकारची सर्टिफिकेट सरकार आता देतं. EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा दाखला असतो किंवा उत्पन्नाचा दाखला तलाठी किंवा तहसीलदार इश्यू करतो. त्याप्रकारे एक डॉक्युमेंट उत्पन्नाचं, एक तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात याचं अधिवास दाखला ज्याला म्हणतो, एक तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा 10वीचा शाळा परीक्षेचा आणि केवायसी, एवढ्या याच्यावर तुमची नोंदणी होऊ शकते. आणि पुढे त्याच्या पुढे आमचे कार्यकर्ते आज महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, ते तुमच्या पुढे त्याला तुमचा व्यवसाय कसा सुरू होईल याच्याकरता पूर्णपणे मार्गदर्शन करू शकतात. आता जर उद्या आपण बँकेत गेलो, म्हणजे अमृत थ्रू न जाता डायरेक्ट जर बँकेत गेलो आणि अमृत थ्रू गेलो, तर याच्यामध्ये काय बेसिकली फरक आहे? म्हणजे आम्ही अमृत थ्रू का जावं आणि अमृत मध्ये आम्हाला काय लाभ मिळणार? अगदी खरं तुमचा एकदम रास्त प्रश्न आणि योग्य प्रश्न. खूप वेळेला हा प्रश्न येतो सुद्धा. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की सरकारी योजना म्हणजे आम्हाला बँकेमधून सोप्या पद्धतीने कर्ज मिळेल का, एखादं डॉक्युमेंट नाही दिलं तरी चालेल का, असं सध्याच्या काळात कोणतीच सरकारी योजना होत नाही. पण अमृतच्या माध्यमातून आपण गेलो तर फायदे 2-3 प्रकारचे होतात. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या बरोबर एक कोऑर्डिनेटर जोडलेला आहे की जो तुम्हाला तुमच्या बँकेपर्यंत अप्रोच होताना काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला कसे कुठून मिळतील आणि कशा पद्धतीने उभे करता येतील त्याच्याकरता मार्गदर्शन मिळतं, कोऑर्डिनेशन मिळतं. सरकारी अधिकाऱ्यांकडून पण तुम्हाला सहकार्य मिळतं. त्यामुळे डॉक्युमेंट्स उभे करणं, तयार करणं हा सोपा विषय होतो तुमच्याकरता. एका बाजूला एक, पण केवळ डॉक्युमेंट्स आणि कर्ज प्राप्ती हा अमृतच्या माध्यमातून योजनेचा फायदा घेण्याकरता हा एकमेव लाभ नाही. त्याच्या बरोबरीने तुमचा व्यवसाय चांगला चालावा त्याच्याकरता एक कम्युनिटी सपोर्ट लागतो. कुठलाही व्यवसाय हे अल्टिमेटली ट्रान्झॅक्शन आहे. मी व्यापार करतो याचा अर्थ मी तुमच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन करतो. अगदी माझी कम्युनिटी व्यापार करणारी ही वाढत जशी जाईल तसा माझा व्यवसाय वाढत जातो. आणि अमृत काय करते तर अमृत या 12,000 जणांचं आपण बाकीच्या जरी गोष्टी सोडून दिल्या
तर हे 12 जण एकमेकांचे खरेदीदार पण आहेत, 12,000 जण, आणि एकमेकांचे विक्रेते सुद्धा आहेत. त्यामुळे आपल्यामध्येच एक कम्युनिटी निर्माण करण्याचा प्रयत्न अमृत करते. अमृतने कधी लाभार्थ्याला इंडिव्हिज्युअल किंवा आता इतर योजनांमध्ये आणि अमृतमध्ये मुख्य फरक हा आहे की इतर योजनांचे लाभार्थी हे व्यक्तिगत स्वरूपात बघितले जातात. इथे मात्र तसं नाही, इथे आम्ही कम्युनिटी म्हणून विचार करतो. म्हणजे आज मी आता पुण्यात आपल्या ऑफिसमध्ये बसलोय, तर मला हे माहिती आहे की पुण्यामध्ये आमचे काही लाभार्थी असे आहेत की ज्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे, काही लाभार्थी असे आहेत की ज्यांचा टुरिझमचा व्यवसाय किंवा त्यांची कार ते प्रोव्हाइड करतात. आमचा प्रयत्न आमच्या लाभार्थ्यांचा एकमेकांमध्ये कम्युनिटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, तर यांना एकमेकांचं मार्केट आपापसात उपलब्ध होईल का, ज्याचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे तो या इतर लोकांबरोबर जोडला गेला तर त्याला कायमचं ग्राहक मिळालं आणि यांना पण कायमचं स्वस्तातली आणि चांगली एफिशियंट सर्व्हिस, रिलायबल सर्व्हिस मिळाली. त्यामुळे अमृत हा कम्युनिटी म्हणून विचार करतो आणि म्हणून हे थोडं वेगळेपण आहे. आणि अमृतचा त्यामुळे लाभार्थी म्हणून होण्यासाठी फक्त कर्जाचा, फक्त व्याज परताव्याचा असा विचार न करता आपल्याला व्यवसाय म्हणून सुदृढपणे कसं उभं राहते याची काळजी अमृत घेऊ शकतो. उत्तम उत्तम. मला एक सांगा की आता रिसेंटलीच जे माझ्याकडे काही लोक आली त्यांचं असं म्हणणं आहे की मधल्या कोरोनाच्या काळामध्ये ते इंटरेस्ट वेळेवर भरू शकले नाही, त्यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर डाऊन झालाय आणि आता त्यांना कुठूनही लोन मिळणं अवघड झालंय, त्यांना बिझनेस करणं अवघड झालंय. तर अशा लोकांना आपण कशा पद्धतीने मदत याच्यातून करू शकतो? असे काही लाभार्थी आमच्या संपर्कात येत आहेत आणि तुम्ही म्हणाला तसं त्याच्याकरता एक विशेष आम्ही वेगळे प्रयत्न करतो आहोत. आता परत अमृत आणि इतर संस्थांमधला फरक हा आहे की अमृत मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, अमृत ही कर्ज देणारी संस्था नाही. अमृत किंवा कुठलीही सरकारी योजना ही बँकांच्या माध्यमातून कर्ज देते. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ कोणाला मिळतो तर तो बँकांमधून कर्ज ज्यांना घेता येतं त्याच लोकांना. बँका सिबिल बघतं आणि इतर त्यांचे स्कोर्स बघतो. आम्ही आमच्यावर जबाबदारी आहे त्यांचा व्यवसाय सुरू व्हावा याच्याकरता आहे. आम्ही त्याच्याकरता इतर चॅनल्स आपल्याला वापरता येतील का, म्हणजे आपल्याला एनबीएफसीज किंवा इतर मार्गातून त्यांना कर्जाची उपलब्धता करून देता येतील का, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्याच्याकरता आपण इतर काही एनबीएफसीज बरोबर पण टायअप केलेलो. त्यांना भले भविष्यात येऊ घातलेला किंवा सरकारी योजनांचा फायदा म्हणून त्यांना कदाचित व्याज परतावा मिळणार नाही, पण त्याचा व्यवसाय करता भांडवल त्यांना निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतं. अर्थात त्याच्यामध्ये काही बेसिक कागदपत्र आणि त्याच्यावर आपल्याला काम करायला लागतं. पण सिबिल कमी असला तरी सुद्धा आपल्याला आमच्या काही अशा कंपन्यांबरोबर पण अमृत म्हणून नव्हे पण ध्रुव म्हणून आमचं इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून आमचा टायअप आहे की ज्या लोकांचा सिबिल मॅनेजमेंट सुधारवायचा कसा याच्याकरता मार्गदर्शन करतात आणि पुढच्या 1.5-2 महिन्यांच्या काळामध्ये त्यांचा सिबिल सुधारून त्यांना बँकेच्या माध्यमातून पण लोन देता येऊ शकते. याच्यासाठी आम्ही काम करतो. तर आपण आता बघितलं की विनोद देशपांडे सर यांनी आपल्याला अमृत बद्दल अतिशय उत्तम अशी माहिती दिलेली आहे. माझी सर्व ब्राह्मण समाजाला ही विनंती आहे की आपण या अमृत योजनेचा लाभ घ्यावा. ज्यांचा स्कोअर, सिबिल स्कोअर थोडासा कमी असेल त्यांनीही मी डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर देतोय त्या लोकांना संपर्क साधावा आणि कशा पद्धतीने आपला जो बिझनेस यांना सुरू करायचा आहे तो तर झाला, पण ज्यांचा सुरू आहे पण काही कारणामुळे, काही पैशांमुळे, काही फंडिंगमुळे थांबलेला आहे त्यांनीही यांना संपर्क करावा आणि आपला बिझनेस परत व्यवस्थितरित्या सुरू करण्यामध्ये हे लोक आपल्याला नक्कीच मदत करतील. फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नवीन एंटरप्रेनर होऊ पाहणारी मुलं मुली त्यांनीही या योजनेचा, या सरकारी योजनेचा नक्की लाभ घ्यावा. आणि नोकरी अवेलेबल नाहीये, जॉब मिळत नाहीयेत म्हणून रडत न बसता आपल्या स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करून आपण स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक्सवरती, खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करून आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ते लोक स्वतःहून आपल्याला संपर्क करतील. नमस्कार.